4 दिवस सासूचे. भाग 4. सर्वात कठीण निवड. घरात पुन्हा एकदा शांतता पसरली होती. आर्याच्या फोननंतर सगळं बदललं होतं. फुल टाईम शिफ्ट हे 2 शब्द जणू सगळ्यांच्या मनात ठाण मांडून बसले होते. तुटलेले क्षण. आर्या सोफ्यावर बसली होती. तिच्या डोळ्यात अश्रू, पण चेहऱ्यावर शांतता. रोहन तिच्या जवळ आला. आर्या, काहीतरी बोल ना. ती हळूच म्हणाली, मी काय बोलू रोहन, एक बाजू निवडली तर दुसरी तुटणार आहे. नेहाचा टोमणा. नेहा लगेच म्हणाली, अगं एवढा काय विचार करतेस, करिअर निवड, आजकाल सगळे तसंच करतात. ती हसत पुढे म्हणाली, घर तर कधीही मिळतं, पण प्रमोशन रोज नाही मिळत. आर्याच्या मनात वेदना वाढली. सासूची स्पष्ट भूमिका. सुनीताताई ठामपणे म्हणाल्या, आर्या, घर सांभाळणं हे खेळ नाही. तू जर इथे नशील तर हे नातं टिकवणं कठीण जाईल. रोहन लगेच मध्ये पडला. आई, असं का बोलतेस, लॉंग डिस्टन्स मॅनेज होऊ शकतं. ताई त्याच्याकडे पाहून म्हणाल्या, नातं फक्त फोनवर टिकत नाही रोहन, त्यासाठी प्रेझेन्स लागते. रोहनचा संघर्ष. रोहन गोंधळला. तो आर्याकडे पाहत म्हणाला, मी तुला थांबवणार नाही, पण तुला गमवायचंही नाही. आर्याच्या डोळ्यात पाणी आलं. मग मी काय करू. माधव काकांची शहाणी गोष्ट. माधव काका शांतपणे म्हणाले, निर्णय घेताना एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या गोष्टीमुळे तुला स्वतःचा अभिमान वाटेल तोच निर्णय बरोबर. आर्या विचारात पडली. आर्याचा अंतर्मनातील क्लायमॅक्स. त्या रात्री आर्या आरशासमोर उभी होती. एका बाजूला तिचं करिअर, तिची स्वप्न, मेहनत, ओळख. दुसऱ्या बाजूला तिचं घर, प्रेम, नातं, नवं आयुष्य. मी कोण आहे, ती स्वतःलाच विचारते. मोठा निर्णय. दुसऱ्या दिवशी पुन्हा सगळे हॉलमध्ये जमले होते. आर्या शांतपणे पुढे आली. मी निर्णय घेतलाय. सगळ्यांचा श्वास रोखला गेला. धक्कादायक निवड. मी प्रमोशन रिजेक्ट करते. घरात एकदम सन्नाटा. रोहन थक्क. आर्या, तू सिरियस आहेस. नेहा लगेच म्हणाली, व्हॉट, इतकी मोठी अपॉर्च्युनिटी सोडतेस. आर्याचा ठाम आवाज. आर्या शांतपणे म्हणाली, हो, कारण मला हे घर सोडायचं नाही. ती पुढे म्हणाली, माझ्यासाठी करिअर महत्त्वाचं आहे, पण हे नातं त्याहून जास्त महत्त्वाचं आहे. भावनांचा उद्रेक. रोहन तिच्याकडे पाहतच राहिला. तू माझ्यासाठी इतकं केलंस. आर्या हसली. फक्त तुझ्यासाठी नाही, आपल्या सगळ्यांसाठी. सासूचा बदललेला चेहरा. सुनीताताई काही क्षण शांत राहिल्या. मग त्या हळूच म्हणाल्या, आर्या, तू इतका मोठा त्याग करतेस. आर्या मान डोलावते. हो आई, कारण मला हे घर जपायचं आहे. तेवढ्यात सुनीताताई अचानक म्हणाल्या, मग तू चुकीचा निर्णय घेतलाय. सगळे थक्क. सासूचा मोठा खुलासा. मला अशी सून नको आहे जी स्वतःची स्वप्न तोडते. आर्या अवाक. आई. ताई पुढे म्हणाल्या, मी तुला 4 दिवसांची परीक्षा दिली, पण आता मी तुला आयुष्याची संधी देते. तू प्रमोशन स्वीकारशील आणि जाशील. रोहन आश्चर्याने. आई. हो, त्या ठामपणे म्हणाल्या, हे घर इतकं कमकुवत नाही की तुझ्याशिवाय तुटेल, आणि तुझं करिअर इतकं छोटं नाही की तू ते सोडशील. आर्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण यावेळी ते आनंद आणि अभिमानाचे होते. शेवटचा ट्विस्ट. तेवढ्यात नेहा हसत म्हणाली, वा आई, आता लॉंग डिस्टन्स ड्रामा सुरू होणार, मजा येणार. सगळे हसतात, पण आर्या आणि रोहन एकमेकांकडे पाहतात. नातं मजबूत आहे, पण आता खरी परीक्षा सुरू झाली आहे. आर्या दुसऱ्या शहरात गेल्यावर काय होणार. लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप टिकेल का, आणि या नात्यात पुन्हा कोणतं वादळ येणार. अंतर की आणखी जवळीक. घरात सगळं ठरलं होतं. आर्या जाणार होती, करिअर निवडणार होती, पण तिच्या मनात एकच प्रश्न, हे अंतर आपल्याला दूर करेल का. निरोपाचा क्षण. सकाळी. बॅगा भरलेला. घराच्या उंबरठ्यावर आर्या उभी होती. सुनीताताई शांतपणे म्हणाल्या, जा, पण लक्षात ठेव, तुझं घर इथेच आहे. आर्याच्या डोळ्यात पाणी आलं. हो आई. माधव काकांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. जिंकून ये. नेहा नेहमीच्या स्टाईलमध्ये. फोन करायला विसरू नकोस हां, नाहीतर भाऊ उदास होईल. सगळे हलकसं हसले. रोहनचा निरोप. रोहन तिला बाहेरपर्यंत सोडायला आला. दोघं काही क्षण शांत. आर्या. तो हळूच म्हणाला, मी तुला मिस करणार आहे. आर्या हसली, पण डोळ्यात पाणी होतं. मीही. तो तिचा हात पकडतो. डिस्टन्स काहीही असो, मी तुझ्यासोबत आहे. आर्या हलकसं हसली. प्रॉमिस. फॉर एव्हर. दोघं एकमेकांना मिठी मारतात. नवीन शहर, नवीन आयुष्य.
आर्या दुसऱ्या शहरात पोहोचते. मोठं ऑफिस, नवीन लोक, नवीन वातावरण. ती स्वतःला सावरते. हेच तर हवं होतं मला. पण रात्री एकटी असताना घर, रोहन, तिचं मन तिकडेच जातं. फोन कॉल्सची सुरुवात. पहिल्या काही दिवसात सतत कॉल्स, मेसेजेस. खाल्लंस का? आज काय केलंस? मिस यू. दोघं प्रयत्न करत होते नातं टिकवण्यासाठी. पण हळूहळू बदल. एक आठवडा जातो. रोहन ऑफिसमध्ये बिझी, आर्या मीटिंग्समध्ये बिझी. कॉल्स कमी होऊ लागतात. मेसेजेस उशिरा येऊ लागतात. नेहाचा मसाला. घरात नेहा म्हणते, आई बघ ना, आता कॉल्स पण कमी झालेत. डिस्टन्स काम करतंय वाटतं. सुनीताताई थोड्या विचारात. नातं स्ट्रॉंग असेल तर अंतर काही करत नाही. पण त्यांच्या आवाजातही थोडी चिंता होती. पहिला गैरसमज. एका रात्री आर्या रोहनला कॉल करते, पण तो कॉल कट करतो. ती पुन्हा कॉल करते, पण पुन्हा कट. तिच्या मनात शंका. कोणासोबत आहे तो? रोहनची बाजू. दुसऱ्या बाजूला रोहन एका इम्पॉर्टंट मीटिंगमध्ये असतो. तो मेसेज करतो, बिझी आहे, नंतर कॉल करतो. पण तो मेसेज सेंड होत नाही. नेटवर्क इश्यू. गैरसमज वाढतो. आर्या एकटी बसलेली. बिझी की अवॉइड करतोय? तिच्या डोळ्यात अश्रू येतात. दुसऱ्या दिवशी रोहन कॉल करतो. सॉरी, काल मीटिंग होती. पण आर्या थंड आवाजात, ठीक आहे, एक्सप्लेन करण्याची गरज नाही. रोहन गोंधळतो. आर्या काय झालं? काही नाही. नात्यातील अंतर. दोघंही बोलतात, पण मनापासून नाही. पहिल्यांदाच त्यांच्या नात्यात दुरावा जाणवतो. तेवढ्यात आर्याच्या ऑफिसमध्ये एक नवीन एंट्री. हाय, आय एम समीर, युअर न्यू प्रोजेक्ट पार्टनर. तो हसतो. आर्या हलकंसं स्मित करते. दुसऱ्या बाजूला रोहनच्या ऑफिसमध्ये एक मुलगी येते. हॅलो, आय एम रिया, न्यू जॉईनर. ती त्याच्याकडे हसते. एकीकडे आर्या आणि समीर, दुसरीकडे रोहन आणि रिया. अंतर फक्त शहराचं नाही, आता मनाचंही होणार का? समीर आणि रिया कोण आहेत? नात्यात तिसऱ्यांची एंट्री काय बदल घडवेल? आणि आर्या रोहनचं प्रेम टिकेल का? नात्यांमध्ये नवीन सावल्या. अंतर वाढलं होतं. फोन कमी, संवाद कमी आणि मनातल्या शंका जास्त. आर्या एका नव्या शहरात, रोहन आपल्या जुन्या घरात. पण आता त्यांच्या आयुष्यात नवीन लोकांची एंट्री झाली होती. समीरची चवळीक. ऑफिसमध्ये, आर्या हा प्रोजेक्ट थोडा टफ आहे, पण आपण टुगेदर करू. समीर हसत म्हणाला. तो कॉन्फिडंट, हेल्पफुल आणि खूप फ्रेंडली होता. आर्याला त्याच्यासोबत काम करताना थोडं हलकं वाटू लागलं. थँक्स समीर, तू नसतास तर खूप कठीण झालं असतं. तो हसत म्हणाला. फ्रेंड्स असतो त्यासाठीच ना. रोहनच्या आयुष्यात रिया. दुसऱ्या बाजूला रोहन ऑफिसमध्ये काम करत असताना, हाय, आय एम रिया, न्यू जॉईनी. ती खूप चेअरफुल होती. तूच ना रोहन? सगळे तुझ्याबद्दल बोलत होते. रोहन थोडं हसला. असं काही स्पेशल नाही. रिया लगेच म्हणाली, लेट्स सी, मे बी आय फाइंड आउट. गैरसमजांची सुरुवात. एका संध्याकाळी आर्या आणि समीर एकत्र काम करत होते. कॉफी ब्रेक? समीरने विचारलं. आर्या थोडी हेजिटेट झाली, पण मग म्हणाली, ओके, थोडा टाईम आहे. दोघं हसत बाहेर जातात. त्याचवेळी रोहन आर्याला कॉल करतो. कॉलिंग, पण कॉल अनआन्सर्ड. तो पुन्हा कॉल करतो, तरीही नाही. त्याच्या मनात शंका. कोणासोबत आहे ही? नेहाचा टोमणा. घरात नेहा म्हणते, भाऊ आता कॉल्स पण नाही घेत, काहीतरी गडबड आहे वाटतं. रोहन चिडतो. नेहा बस कर, पण तिचे शब्द त्याच्या मनात घर करतात. सोशल मीडिया ट्विस्ट. त्या रात्री रोहन इंस्टाग्राम स्क्रोल करत असतो आणि अचानक त्याला एक फोटो दिसतो. आर्या आणि समीर कॉफी शॉपमध्ये हसत गप्पा मारताना. रोहनचा चेहरा बदलतो, राग आणि दुखावलेला. आर्या, हे काय आहे? तो स्वतःशीच म्हणतो. तो लगेच कॉल करतो. मोठा वाद. आर्या कॉल उचलते. हॅलो. रोहनचा आवाज कडक. तू बिझी होतीस की कॉफी डेटवर होतीस? आर्या तचकते. काय काय बोलतोयस तू? इंस्टाग्रामवर फोटो पाहिला मी. तो रागाने म्हणतो. आर्याचा संताप. रोहन, तो माझा कॉलिग आहे. आर्या चिडून म्हणाली, कॉलिग की काहीतरी जास्त? रोहनचा टोमणा. आर्याच्या डोळ्यात अश्रू आले. तुला माझ्यावर विश्वास नाही. विश्वासाचा तडा. रोहन शांत झाला, पण त्याचा राग अजूनही होता. मला फक्त उत्तर हवंय. आर्या ठाम आवाजात. उत्तर नाही, विश्वास हवा असतो नात्यात. ती कॉल कट करते. दुसऱ्या बाजूला रोहन फ्रस्ट्रेटेड.
तेवढ्यात रिया येते. एव्हरीथिंग ओके? रोहन काही बोलत नाही. रिया हळूच म्हणते, समटाईम्स टॉकिंग हेल्प्स. आर्याचा भावनिक क्षण. आर्या एकटी बसलेली. मी इतकं दूर आले, पण आता तोच माझ्यावर शंका घेतोय. तेवढ्यात समीर येतो. हे, एव्हरीथिंग ओके? आर्या हलकंसं हसण्याचा प्रयत्न करते. या, आय एम फाईन. पण तिच्या डोळ्यातलं दुःख लपत नाही. समीरची काळजी की काहीतरी जास्त. समीर म्हणतो, तू स्ट्रॉंग आहेस, पण कधी कधी सपोर्ट घेणंही गरजेचं असतं. तो तिच्या जवळ उभा राहतो. आर्या थोडी गोंधळते. दुसऱ्या बाजूला रिया रोहनला म्हणते, समटाईम्स रॉंग पर्सन सोडून राईट पर्सन निवडावं लागतं. रोहन तिच्याकडे पाहतो. क्षणभर विचारात पडतो. क्लायमॅक्स. एकीकडे समीर आर्याच्या जवळ येतोय, दुसरीकडे रिया रोहनच्या मनात जागा बनवते. विश्वास डगमगत आहे आणि नातं धोक्यात येतंय. आर्या आणि रोहनमधील गैरसमज वाढणार का? समीर आणि रिया खरंच त्यांच्या आयुष्यात बदल घडवणार का? विश्वासाचा शेवट की नवी सुरुवात? रात्री दोघंही वेगवेगळ्या शहरात, पण मनात एकच वादळ, अविश्वास. आर्याने फोन कट केला होता आणि रोहन अजूनही त्याच स्क्रीनकडे बघत होता. शांततेतलं अंतर. दुसऱ्या दिवशी सकाळी ना गुड मॉर्निंग मेसेज ना कॉल. दोघंही इगो आणि हर्टमध्ये अडकलेले. रोहनची चूक की शंका? रोहन ऑफिसमध्ये बसलेला. त्याच्या डोक्यात तेच इंस्टाग्राम फोटो. कदाचित मी ओव्हर रिॲक्ट केलं की खरंच काहीतरी आहे. तेवढ्यात रिया येते. हे, कॉफी? रोहन थोडा हेजिटेट होतो, पण मग म्हणतो, या, वाय नॉट. आर्याचा तुटलेला दिवस. आर्या ऑफिसमध्ये काम करत होती, पण लक्ष काही लागत नव्हतं. समीर जवळ येतो. तू ठीक नाही दिसत. आर्या हसण्याचा प्रयत्न करते. पर्सनल स्टफ. समीर शांतपणे म्हणतो, कधी बोलायचं वाटलं, आय एम हिअर. आर्या त्याच्याकडे पाहते. पहिल्यांदाच तिला कोणीतरी ऐकून घेणारं वाटतं. गैरसमज अजून वाढतो. त्या संध्याकाळी रोहन पुन्हा इंस्टाग्राम उघडतो आणि एक नवी स्टोरी. आर्या आणि समीर ऑफिसमध्ये हसत असतानाचा व्हिडिओ. रोहनचा राग पुन्हा पेटतो. इनफ इज इनफ. दुसऱ्या बाजूला आर्याच्या फोनवर नोटिफिकेशन. रोहनचा फोटो. रियासोबत कॉफी. ती थबकते. म्हणजे हा सुद्धा? भावनांचा स्फोट. आर्या लगेच कॉल करते. वाव रोहन, छान चाललंय तुझंही. रोहन चिडून, तुला काय प्रॉब्लेम? तू पण एन्जॉय करतेस ना? एन्जॉय? आर्या ओरडते. तू माझ्यावर शंका घेतलीस, पण आता स्वतः काय करतोयस? नातं तुटण्याच्या उंबरठ्यावर. दोघंही ओरडत होते. ट्रस्ट उरला नाही आपल्यात. रोहन रिस्पेक्ट नाही उरलं. आर्या क्षणभर शांतता. मोठा निर्णय. आर्या हळूच म्हणाली, कदाचित आपण ब्रेक घ्यायला हवा. रोहन गप्प. मे बी वी नीड स्पेस. रोहन डोळे बंद करतो. ओके. सगळं संपलं. कॉल कट. दोघंही एकटे. डोळ्यात अश्रू. घरातली प्रतिक्रिया. नेहा आनंदाने, फायनली. मी म्हणत होते ना डिस्टन्स काम करतं. पण सुनीताताई रागाने, बस कर नेहा, नातं तुटतंय आणि तुला मजा येते. त्या गंभीर होतात. हे आपण सावरायला हवं. माधव काकांचा प्लॅन. माधव काका शांतपणे म्हणतात, दोघंही चुकीचे नाहीत, पण दोघंही एकमेकांना समजत नाहीत. तेही सुनीताताईंना म्हणतात, आपल्याला काहीतरी करावं लागेल. ट्विस्ट. गुप्त योजना. सुनीताताई फोन उचलतात. हॅलो आर्या, मला तुझी गरज आहे. आर्या गोंधळते. आई, घरात मोठा प्रॉब्लेम आहे, तू लगेच ये. आर्या घाबरते. काय झालं? ताई थोडं थांबून म्हणतात, तू ये, मग सांगते. दुसऱ्या बाजूला रोहनला माधव काका सांगतात, आर्या येतेय. रोहन दचकतो. का? काका हसतात. कधी कधी नातं वाचवायला लोकांना समोर आणावं लागतं. आर्या परत येणार. रोहन तिच्यासमोर उभा राहणार. समोरासमोरील सत्य काय उघड करेल? पुढील भागात आर्या आणि रोहनची भेट कशी होईल? गैरसमज दूर होतील का, की नातं कायमच तुटेल? पाहूया पुढच्या भागामध्ये. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद.